तर तुम्हाला दारू हवी आहे की पाणी हवं आहे असा सवाल करत अंबादास दानवेंनी भुमरेंना डिवचलंय। त्यांच्या आरोपांवर संदीपान भुमरेंनी नेमकं काय उत्तर दिलंय आपण तेही पाहूया। ही दारूची बाटली आहे, भुमरेंचा व्यवसाय दारू आहे। आम्ही दाखवतोय दारूचा व्यवसाय तुम्हाला चालतो का? तुम्हाला दारू पाहिजे का पाणी पाहिजे हा आमचा संभाजीनगरकर जनतेला सवाल आहे। त्यांनी सांगितलं माझा व्यवसाय दारू विक्रीचा आहे, ही दारू चालती का विचारायचंय। पैठणची दारू संभाजीनगरात आणायची का हा माझा प्रश्न आहे, म्हणून ही दारूची बाटली आहे। पोलिसांनी दोघांनाही एकाच वेळी परवानगी दिली होती का वेगवेगळी वेळ होती ते मला नाही माहिती, टेक्निकल गोष्टी मला नाही माहिती। एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत वेळ का आली? पोलिसांना विचारा, इथं कुठं पोलीस बंदोबस्त विचारा, पोलिसांची जबाबदारी आहे। पोलीसच नाही तर मी काय करू? पण अशा पद्धतीचा तणाव योग्य आहे का? नाही, तणाव योग्य नाही। आम्ही थांबवतो कार्यकर्त्याला, पण आमच्यावर कधी बोट उचललं तर ते बोट तोडून टाकू एवढं नक्की 100%। अशा पद्धतीनं कार्यकर्ते असं व्हायला नाही पाहिजे, असं व्हायला नाही पाहिजे। पण नेमकं काय झालं मला काही माहिती नाही, काय माहिती काहीच नाही ना। तुमच्या बाजूला एक उमेदवार आहेत, आता ते त्यांचा रॅली काढू राहिले, आपली रॅली काढणार। तुमच्या बाजूला प्रचार करतायत एक उमेदवार अंबादास दानवे, तुम्हाला हिनवतात हातात दारूची बॉटल घेऊन। अरे जाऊ दे, किती हिनून देणार दारूचा काय, तिंदा तेच विषय आला, झाला ते विषय काय पाहू शकता की तिथे आता तुमच्या विरोधात प्रचार केला करू दे ना, त्यांना दाखवून 4 तारखेला। तर या राड्यावर ठाकरे गटाचे संभाजीनगरचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी नेमकं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया आहेत या दोघांच्या तेही पाहूया। कार्यकर्ते एकमेकांच्या समोरासमोर आलेले पाहायला मिळाले। नाही, आज आम्हाला दिवसला त्यांनी मुद्दाम, परवा मतदार आहे 8 दिवस मुद्दाम दिवसला एकनाथ शिंदेनी आणि त्यानंतर भुमरेनी यांनी मुद्दाम नाटक केलं। ते अजून एक बदमाश तो त्या ठिकाणी उभा आहे, या म्हणतो तो हटकून त्या ठिकाणी भडकवण्याचं काम करतात। एकनाथ शिंदेनी भडकवण्याचं काम केलं, इथं 4 दिवस होता। आणि त्याच्यानंतर हा भुमरे दारूवाला दारू पाजून पैसे वाटप करून आले। कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत इथलं वातावरण नाही, कार्यकर्ते धावून जाण्याचा प्रश्न येत नाही। शिवसेनेचे कार्यकर्ते हे प्रचंड संख्येने आलेले आहेत, त्यांच्याकडे कार्यकर्ते नसल्यामुळे त्यांचा हा संताप आहे आणि म्हणून त्यांना असं वाटतं की हे काय चाललंय। अंबादास दानवे हातात बाटल्या घेऊन त्यांना रात्री दारू प्यायची असेल म्हणून घेतली असेल, त्याच्यात आम्हाला काय घेणं देणं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।